नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। मध्य प्रदेश व बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ। साहेब, मी जिवंत आहे। जिवंत मुलीच्या एका वाक्याने उघडी पडली पोलिसांची घाईगडबड। निर्दोष वडील भावाला थेट जेलची हवा। साहेब, मी जिवंत आहे, माझ्या वडिलांना आणि भावाला सोडा। एका तरुणीच्या या शब्दांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांच्या तपास यंत्रणेत अक्षरशः खळबळ उडाली। जिचा खून झाल्याचा समज करून पोलिसांनी हत्या प्रकरण दाखल केले। तीच तरुणी काही दिवसांनी जिवंत समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे। या घटनेमुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निष्पाप कुटुंबाला जेलमध्ये पाठविण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला जात आहे। मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार पोलीस ठाणे हद्दीतील खडकी गावातील शिवानी ही तरुणी एप्रिल महिन्यात अरुण नावाच्या युवकासोबत घरातून बेपत्ता झाली होती। मुलगी अचानक गायब झाल्याने कुटुंबियांनी 1 मे रोजी खकनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलीस तिचा शोध घेत होते। दरम्यान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात एका अज्ञात तरुणीचा शिरच्छेद केलेला आणि जाळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने ओळख पटविणे अशक्य झाले होते। मात्र त्याच काळात मध्य प्रदेशातून एक तरुणी बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी कोणतीही ठोस वैज्ञानिक खात्री न करता तो मृतदेह शिवानीचाच असल्याचा निष्कर्ष काढला। यानंतर पोलिसांनी थेट हत्या प्रकरण दाखल करत शिवानीचे वडील बापूराम कलमेकर आणि भाऊ अजय यांना आरोपी ठरवत अटक केली। दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवून बुलढाणा जेलमध्ये रवाना करण्यात आले। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच पोलिसांनी हत्या प्रकरणाचा ठपका ठेवत निर्दोषांना आरोपी बनवल्याचा आरोप आता होत आहे। मात्र काही दिवसांनी या प्रकरणाने सिनेमा स्टाईल ट्विस्ट घेतला। शिवानी अचानक जिवंत अवस्थेत पोलिसांसमोर हजर झाली। ती अरुण नावाच्या युवकासोबत आली आणि तिने स्पष्ट शब्दांत सांगितले, मी सुरक्षित आहे, माझ्या कुटुंबियांनी कोणताही गुन्हा केलेला नाही। हे ऐकताच पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली। खकनार पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक जाधव यांनी देखील शिवानी जिवंत असल्याची अधिकृत पुष्टी केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले। या घटनेनंतर जळगाव जामोद पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। DNA चाचणी नाही, वैज्ञानिक पुरावे नाहीत, मृतदेहाची ठोस ओळख नाही, तरीही थेट हत्या प्रकरण दाखल करून 2 निष्पाप व्यक्तींना जेलमध्ये पाठविण्यात आले। पोलिसांच्या या घाईगडबडीच्या कारवाईवर आता जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। ज्या अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला, ती नेमकी कोण होती? तिचा खून कोणी केला आणि त्या मूळ गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत पोहोचला? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत। दुसरीकडे निर्दोष असूनही जेलमध्ये दिवस काढावे लागलेल्या कुटुंबाच्या मानसिक वेदनांना जबाबदार कोण, असा सवाल आता समाजातून उपस्थित होत आहे। सामाजिक संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिवानी सुरक्षित परत आल्याने कुटुंबाला दिलासा मिळाला असला तरी पोलिसांच्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। क्या घटना हुई है बताइए। हम 24 तारीख को चले गए थे 8 बजे, तो हमारा कुछ घटना नहीं हुआ। हम जिंदा है, मेरा पिताजी ना मेरा भाई को छोड़ देना। क्यों फंसाया गया आपको, पिताजी और भाई को? पिताजी कबूल कर दिया कि मर गया करके। ऐसा लगता है कि कहीं ना कहीं महाराष्ट्र पुलिस ने गलत फंसाया है। हाँ आप तो जिंदा हो। हाँ, मैं जिंदा ही है। अब क्या चाहते हो आप? मैं उन लोग को छुड़ाना चाहती हूँ। आप चाहते हो कि न्याय मिले उसको? चाहते हो। क्या नाम है बेटा? शिवानी। घटनाक्रम हुआ था और अभी क्या सफलता मिली है खकनार थाने में? दिनांक 1/5/26 को शिवानी पिता बापूराम कलमेकर निवासी खड़की की गुमशुदगी दर्ज की गई थी।
वह 9 तारीख को अर्जुन पिता दादू कलमेकर की गुमशुदगी दर्ज की गई थी। अर्जुन की तलाश करते हुए यह जानकारी प्राप्त हुई कि शिवानी उसी के साथ में है, जिस पर कि आज दोनों को दस्तयाब किया गया है। और चूंकि ये बालिका शिवानी ही है, इसकी जानकारी प्राप्त करने हेतु थंब इम्प्रेशन के माध्यम से, आधार कार्ड लिंक के माध्यम से भी यह सुनिश्चित हुआ है कि यह बालिका शिवानी ही है और उसके परिजनों के सामने पहचान पंचनामा और प्रकार की विधिवत कार्रवाई की गई है। सर, इसमें मालूम पड़ा है कि जो महाराष्ट्र की जलगांव जामोद पुलिस, वहाँ पर एक गुमशुदगी रिपोर्ट पे एक युवती की लाश जली मिली थी, गर्दन कटी हुई। तो वहाँ की पुलिस ने इस युवती को मरा हुआ समझकर इसके पिताजी और भाई को जेल में डाल दिया, क्या मामला है? जी, जलगांव जामोद में इस बालिका के संबंध में अपराध पंजीबद्ध है और वहाँ पर विधिवत इसकी सूचना दे दी गई है। जलगांव जामोद की पुलिस भी यहाँ पर आ रही है और जिस पर फिर फर्दर इन्वेस्टिगेशन किया जाएगा। वहाँ पे हत्या का प्रकरण दर्ज है। आरोपी में बालिका के पिता और भाई है, जिसके संबंध में अभी जलगांव जामोद पुलिस को भी सूचना दे दी गई है। हाँ, इसके संबंध में जानकारी वही दे पाएंगे, वो भी अभी आ रहे हैं और फिर इस प्रकरण में आगे के अनुसंधान किया जाएगा।